नमस्कार, मी वैशाली। राज्याच्या हवामानासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर अपडेट समोर येत आहे। आज 5 मे 2026 रोजी राज्याच्या विविध भागात हवामानात मोठे बदल होणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्याच्या हवामान स्थितीचा विचार केला तर उत्तर भारतामध्ये पश्चिमी आवर्त सक्रिय आहे। या प्रणालीमुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात पाऊस सक्रिय असून त्याचाच परिणाम आता महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे। राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। हवामान विभागाने विदर्भातील 7 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। यामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। या भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे। विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावतीमध्ये पावसाचा जोर अधिक असू शकतो। विदर्भासोबतच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील वाशिम, अकोला, बुलढाणा या भागातही स्थानिक ढग निर्मितीमुळे पावसाची हजेरी लागू शकते। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, दक्षिण धुळे आणि नाशिकच्या काही निवडक भागात तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही दुपारनंतर ढग जमा होऊन गडगडाटासह हलका पाऊस होऊ शकतो। कोकण किनारपट्टीवर मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, तरीही काही ठिकाणी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे। नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली उभे राहणे टाळावे आणि आपल्या पाळीव प्राण्यांची तसेच शेतीमालाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। हवामानाचे असेच सविस्तर आणि ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।